रोज इतक्या सुंदर देखण्या बायकांबरोबर काम करायचं हे किती अवघड असेल तुला कळत असेल. पौर्णिमा जी तर हिरोईन दिसते. तो हिरो तर मग मी हिरोईन नाही का. ह्या कोण अप्सरा अवतरल्या जरा बघा कॅमेरा पॅन करून तुला जपणाऱ्या या मालिकेतल्या. म्हणजे आपल्या पुरुष कलाकारांनाही प्रश्न पडला असेल या अप्सरा आहेत तरी कोण? म्हणजे पुरुष चांगले नाही दिसत आहे. हा सर तुम्ही प्लीज पुढे या. हे आउटफिट जरा वेगळंच आहे, पहिल्यांदा मी बघते. खूप छान दिसते. थँक्यू सो मच. आणि ह्या बायका म्हणजे कमाल आहेत यार. रोज इतक्या सुंदर देखण्या बायकांबरोबर काम करायचं हे किती अवघड असेल तुला कळत असेल. मग अप्सरा दिसताय म्हणजे मधून बाहेर आलेली आहे आपल्याला भेटायला अंबिका. सो छान दिसतेस आणि रेड कार्पेटवर आज आपला परिवार सगळा भेटतोय आणि ह्या म्हणजे प्लीज ये ना. येस. सो म्हणजे ही एकंदरीत फ्रेम मला कमी पडते. इतकं छान आणि मोठा कुटुंब आहे आणि आपली छोटूशी गोडुली पण छान दिसते. बरं ह्यांना सगळ्यांना कॉम्प्लिमेंट एक वन वर्डमध्ये म्हणजे ब्युटिफुल गॉर्जियस असं काही तुला जे मनात येते. आपण कशी दिसते आई? अंबिका ही खूप ब्युटिफुल दिसते. अनन्या कशी दिसते? आजोबा राहिले ना. आजोबा एकदम हिरो दिसतायत. जेंडर वाईज हे केलंय. अनन्या कशी दिसते? आत्या खूप म्हणजे खूप ब्युटिफुल दिसते. आणि ही आजी कशी दिसते? पौर्णिमा जी तर इसमें एक्सप्रेशन कॉम्प्लिमेंटरी. मीरा आई तर खूपच छान दिसते. माझ्यासारखी दिसते असं म्हणा. आजी तर हिरोईन दिसते. तो हिरो तर मग मी हिरोईन नाही का. आजी ऐकताना मला असं वेगळं वाटलं. मलाही वाटतं. शरुताई येस करेक्ट. सर एकदम छान काम करतात. ऑल द बेस्ट. आणि सिद्धी कशी दिसते? सिद्धी दीदी खूप ब्युटिफुल दिसते. सगळ्यांनी सांगा आपली छोटूशी कशी दिसते. क्यूटी दिसते. आउटस्टँडिंग. डॉल दिसते डॉल. आता मी